प्रेग्नेन्सीच्या सुरुवातीच्या 3 महिन्यांत हे पदार्थ खाऊ नका, नाहीतर बाळाला होऊ शकतो धोका. नमस्कार मित्रांनो, आई होणं हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि भावनिक प्रवास असतो. पण या प्रवासात सर्वात जास्त काळजी घ्यावी लागते ती म्हणजे प्रेग्नेन्सीचे सुरुवातीचे 3 महिने. हे 3 महिने इतके महत्त्वाचे असतात की याच काळात बाळाचा मेंदू, हृदय, हात पाय आणि इतर महत्त्वाचे अवयव तयार होऊ लागतात. अनेक महिलांना वाटतं की मी जे काही खाईन त्याने काही फरक पडत नाही. पण खरं म्हणजे काही पदार्थ या काळात जास्त प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्ल्यास आईला संसर्ग, अन्नविषबाधा किंवा इतर समस्या निर्माण होऊ शकतात, ज्याचा परिणाम गर्भधारणेवर होऊ शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत प्रेग्नेन्सीच्या सुरुवातीच्या 3 महिन्यांत कोणते पदार्थ टाळावेत आणि त्यामागचं कारण काय आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशा काही महत्त्वाच्या चुका सांगणार आहे ज्या अनेक महिला नकळत करतात. 1. पपई. सर्वात आधी बोलूया पपईबद्दल. विशेषतः कच्ची किंवा अर्धवट पिकलेली पपई टाळण्याचा सल्ला अनेक डॉक्टर देतात, कारण त्यात लेटेक्ससारखे घटक असू शकतात, जे गर्भाशय आकुंचनाशी संबंधित असू शकतात. पूर्णपणे पिकलेल्या पपईबद्दल मतभेद आहेत, त्यामुळे ती खायची असल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित ठरते. 2. अननस. दुसरा पदार्थ म्हणजे अननस. अननसमध्ये ब्रोमेलिन नावाचे एन्झाईम असते. सामान्य प्रमाणात खाल्लेल्या पिकलेल्या अननसामुळे बहुतांश गर्भवतींना समस्या होत नाहीत, पण सुरुवातीच्या काळात जास्त प्रमाणात सेवन करण्याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला जातो. म्हणून कोणताही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 3. कच्चे अंडे. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले अंडे खाऊ नका. त्यामध्ये हानिकारक जंतू असू शकतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, ताप यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अंडी नेहमी पूर्णपणे शिजवूनच खा. 4. कच्चे किंवा अर्धवट शिजलेले मांस. जर तुम्ही चिकन किंवा मटण खात असाल तर ते पूर्णपणे शिजलेले असावे. अर्धवट शिजलेल्या मांसामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो. 5. बाहेरचे जंक फूड. पिझ्झा, बर्गर, समोसा, पॅकेज चिप्स. हे पदार्थ चविष्ट असले तरी रोजच्या आहारासाठी योग्य नाहीत. यात जास्त मीठ, साखर आणि तेल असू शकते. 6. जास्त चहा आणि कॉफी. अनेक महिलांना दिवसातून 4-5 वेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. पण गर्भधारणेदरम्यान कॅफीनचे जास्त सेवन टाळावे. याबाबत तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या मर्यादेचे पालन करा. 7. कच्चे दूध. उकळलेले किंवा सुरक्षितरित्या प्रक्रिया केलेले दूध वापरा. कच्च्या दुधामध्ये काही जंतू असण्याची शक्यता असते. 8. धुतलेली नसलेली फळे आणि भाज्या. फळे आणि भाज्या नेहमी स्वच्छ धुवूनच खा. त्यावर माती, जंतू किंवा कीटकनाशकांचे अंश असू शकतात. 9. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे. डोकेदुखी, सर्दी किंवा इतर त्रास झाला म्हणून स्वतःहून औषधे घेऊ नका. गर्भधारणेत कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. 10. शेवटचा महत्त्वाचा सल्ला. लक्षात ठेवा, प्रत्येक गर्भधारणा वेगळी असते. एका महिलेसाठी योग्य असलेला आहार दुसऱ्यासाठी योग्य असेलच असे नाही. म्हणून सोशल मीडियावरील प्रत्येक सल्ल्यावर विश्वास ठेवण्याऐवजी आपल्या स्त्रीरोगतज्ञ किंवा आहारतज्ञांचा सल्ला घ्या. संतुलित आहार, पुरेसे पाणी, विश्रांती आणि नियमित तपासणी यामुळे आई आणि बाळ दोघांच्याही आरोग्याला मदत होते. एंडिंग. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद. काळजी घ्या आणि निरोगी राहा. महत्त्वाची टीप: हे पदार्थ खाल्ले तर बाळाला नक्कीच धोका होतो असे निश्चितपणे म्हणणे योग्य नाही. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती सामान्य आरोग्यविषयक मार्गदर्शनासाठी आहे. वैयक्तिक आहारासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.